मधुमासे सीते पक्षे नवम्यां कर्कटे शुभे पुनर्वस वृक्ष सहिते उच्चस्थे ग्रहपंचके. प्रभू कधी अवतीर्ण झाले तर मधुमासामध्ये वसंत ऋतूमध्ये नवमी तिथीला सीते पक्षे शुक्ल पक्षामध्ये कर्क राशीमध्ये चंद्र असताना पुनर्वसू नक्षत्रात प्रभू अवतीर्ण झाले. आणि ज्या वेळेला प्रभूंचा जन्म झाला त्यावेळेला ग्रहपंचक जे होतं हे पाचही मुख्य ग्रह हे उच्च राशीतले होते. असं असताना मेषम पूषणी संप्राप्ते पुष्पवृष्टी समाकुले आविरासी जगन्नाथ परमात्मा सनातन. सनातन असणारं ते परब्रह्मच प्रभू रामचंद्रांच्या रूपाने या पृथ्वीवर अवतरित झालं. सर्व देवतांनी पुष्पवृष्टी त्यांच्यावर केली. सूर्य तर एवढा आनंदला की माझ्या वंशामध्ये प्रभू रामचंद्रांनी जन्म घेतला. त्यामुळे आनंदानं सूर्य प्रहरभर माध्यान्नीचा तसाच थांबून होता. त्यांचं रूप न्याहाळत उभा होता. देहभान विसरून सूर्य उभा होता. अशा प्रभू रामचंद्रांची आज जयंती, रामनवमी. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे रामचंद्रांचे दास असणारे समर्थ रामदास स्वामी यांची सुद्धा आज जयंती. तेव्हा दोघांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करू. जय जय रघुवीर समर्थ.